कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जून 19 पासून पोलीस भरतीसाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची माहिती दिनांक 19 जून ते 27 जून या काळामध्ये अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची शारीरिक मोजमाप व चाचणी घेण्यात येणार आहे। सदरची तपासणी ही पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी घेण्यात येणार आहे। सदर पदांसाठी पुरुष, महिला व माजी सैनिक असे एकूण 11,445 जणांनी अर्ज केला असून सर्व उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे। सदरची भरती प्रक्रियेमध्ये अचूक वेळ मोजण्यासाठी तसेच उमेदवार डमी होऊ नये याकरिता आधुनिक पद्धतीचे RFID व फेस रेकग्निशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यामध्ये दररोज जवळपास 1400 उमेदवारांना चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे। सदरची शारीरिक मोजमाप व चाचणी ही पोलीस ग्राउंड येथे होणार असून 19 जून पासून ही चाचणी सुरू होणार आहे। या चाचणी दरम्यान उमेदवारांसाठी वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्स, डॉक्टरांचे बेडची व्यवस्था करण्यात आली असून उमेदवारांसाठी ORS सह केळींची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे। तसेच उमेदवारांना खाण्यापिण्याची स्टॉलची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। या चाचणीसाठी स्वतः पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत। दिनांक 19 जून पासून 2022 ते 2023 या कालावधी दरम्यान जे पोलीस कर्मचाऱ्यांचे पद रिक्त झालेले आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये 154 पोलीस शिपाई पद रिक्त आहेत आणि 59 चालक पोलीस शिपाई ही पद रिक्त आहेत। त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही 19 जून पासून सुरू होते आहे। एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी 6,777 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये 4,668 असे एकूण 11,445 अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत। दर दिवशी साधारण 1,400 उमेदवारांना बोलवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे। दररोज 1400 उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल, छाती उंची मोजणं असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल। पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं आयोजन केलेलं आहे।